राज्यातील पेसा मोबिलायझर कर्मचाऱ्यांसंदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पेसा मोबिलायझर संघर्ष समितीने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार राज्यातील 3,000 पेक्षा पेसा मोबिलायझरची पदे सध्या कायम ठेवण्याबाबत बैठकीत निर्णय जाहीर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेस नोटनुसार केंद्र सरकारच्या निधी कपातीमुळे सुमारे 2,000 पेसा मोबिलायझर कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच आणि पेसा मोबिलायझर संघर्ष समिती विविध आंदोलनाचा इशारा दिला होता. समितीच्या माहितीनुसार 5 ऑगस्ट रोजी मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर संघर्ष समितीने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकारकडून पुढील निर्णय होईपर्यंत आवश्यक निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येईल आणि राज्यातील सर्व 3,000 पेसा मोबिलायझरची पदे पूर्ववत कार्यरत राहतील. यासोबतच या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांवरील नोकरी गमावण्याचे संकट टळल्याचा दावा संघर्ष समितीने केला असून या निर्णयाचे स्वागतही करण्यात आले आहे. ही माहिती पेसा मोबिलायझर संघर्ष समितीने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटवर आधारित आहे. या संदर्भातील अधिकृत शासकीय आदेश किंवा पुढील अंमलबजावणीबाबत माहिती उपलब्ध झाल्यानंतर ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. पेसा मोबिलायझर यांची महाराष्ट्र राज्यामध्ये जी 3,000 पदे होती ती पदे कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतला होता. हा निर्णय सरकारने मागे घ्यावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला एक पेसा मोबिलायझर जशी अगोदरची व्यवस्था होती तसाच निर्णय ठेवावा. याच्यासाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, पेसा मोबिलायझर संघर्ष समिती हे मागील 3 महिने सातत्याने रस्त्यावर लोकशाही मार्गाने संघर्ष ते करत आहेत. 1 जुलैला आझाद मैदानला मोठं आंदोलन झालं, त्याच्या अगोदर पुण्याला मोठं आंदोलन झालं आणि नुकतंच 4 ऑगस्टला आपण राळेगाव येथे आंदोलनाची घोषणा केलेली होती. परंतु त्याच दरम्यान राज्य शासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोक उईके साहेब यांनी आम्हाला निरोप दिला. आमचे नेते आपल्या सगळ्यांचे डॉक्टर अजित नवले त्यांना त्यांचा फोन आला, निरोप दिला की तुम्ही आंदोलन थांबवा, आम्ही मंत्रालयामध्ये मीटिंग लावतो, तुम्ही चर्चेला या, आपण ह्या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यानुसार आज दिनांक 5 ऑगस्टला मंत्रालयामध्ये मीटिंग झाली. ह्या मीटिंगला मुख्यतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि आदिवासी अधिकार मंचाच्या राष्ट्रीय नेत्या कॉम्रेड मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले आणि किसान सभेचे राज्याचे नेते, केंद्रीय सहसचिव आणि या सगळ्या लढ्यात ज्यांनी सुरुवातीपासून आम्हाला सहकार्य केलं ते डॉक्टर अजित नवले आणि जवळजवळ 7 ते 8 जिल्ह्यातून आलेले पेसा मोबिलायझर असं शिष्टमंडळ आज मंत्रालयामध्ये ह्या विषयाविषयी चर्चेला आलं होतं. या बैठकीमध्ये राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब, त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब, ह्या दोन्ही विभागाचे प्रधान सचिव, संबंधित अधिकारी वर्ग आणि आमचं शिष्टमंडळ यांची अत्यंत चांगली सकारात्मक चर्चा झाली. आणि मला ह्या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की ह्या दोन्ही मंत्री महोदयांनी यांनी राज्य शासनाच्या वतीने असा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये एका ग्रामपंचायतीला एक पेसा मोबिलायझर हा जो निर्णय अगोदर होता तो निर्णय त्यांनी तसाच चालू ठेवला आणि याच्या पुढे सुद्धा एका ग्रामपंचायतीला एकच पेसा मोबिलायझर राहणार. केंद्र जो काही निर्णय घेईल तो घेईल, परंतु त्या संदर्भातली जबाबदारी राज्य सरकारने उचललेली आहे आणि सर्व एका ग्रामपंचायतीला एक पेसा मोबिलायझर यापुढे कार्यरत राहतील. असा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने आदिवासी विकास मंत्री महोदय, ग्रामविकास मंत्री महोदय यांनी घेतला. आम्ही राज्य शासनाचे आणि या दोन्ही मंत्री महोदयाचे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच आणि पेसा मोबिलायझर संघर्ष समिती यांचे आम्ही अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यांनी ह्या पेसा मोबिलायझरसाठी घेतला. आणि त्याचबरोबर ह्या लढ्यामध्ये पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत असलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, अनेक भातृभावी संघटना ह्या सगळ्या लढ्याला त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, साथ दिली, किंबहुना आमच्या सोबत थांबले. त्या सगळ्या संघटनांचं आणि पक्षांचं सुद्धा मी सहकार्य करतो. विशेषतः हे पेसा मोबिलायझर ह्या ठिकाणी कार्यरत राहावेत म्हणून आदिवासी विकास मंत्री महोदय, त्याच्यानंतर ग्रामविकास मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय यांना जवळपास महाराष्ट्रातल्या 20 आमदार महोदय आणि 6 खासदार महोदय यांनी पत्र लिहिलं आणि पेसा मोबिलायझरचं पद हे जसं पूर्ववत आहे तसं चालू ठेवावं. त्या आमदार आणि खासदार महोदयांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो.
आणि हा लढा ज्यांच्यामुळे पुढे गेला, हा लढा ज्यांच्यामुळे इथपर्यंत यशस्वी आला, त्या म्हणजे आमच्या राज्यातल्या सर्व पेसा मोबिलायझर, त्या आदिवासी महिला असतील, पुरुष असतील, सर्व महाराष्ट्रातले 3000 पेसा मोबिलायझर यांच्या एकजुटीचा, त्यांच्या निर्धाराचा, त्यांच्या चिवटपणाचा आणि त्यांच्या लढाऊपणाचा हा विजय आहे असं आम्ही या ठिकाणी सांगतो. राज्य शासनाचे आणि सर्व ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद.